धुळे महापालिकेच्या सत्तेवर सलग दुसऱ्यांदा भाजपाचे 50 नगरसेवक वर्चस्व मिळवण्याचा विक्रम केला. तसेच सत्ता स्थापनेची लगबग सुरू झाली आहे. सर्वांचे लक्ष महापौर पदासाठी कोणाची वर्णी लागते. तसेच भाजपाच्या गटनेतेपदी किरणताई राकेश कुलेवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच प्रतोदपदी भगवान गवळी यांची नियुक्ती झाली आहे. आता महापौर पदासाठी चुरस लागली आहे. तसेच भाजपाच्या पक्षाचे महापालिका निवडणुकीसाठी स्थापन झालेली कोर कमिटी महापौर कोण ठरवणार असल्याच्या चर्चेला आता आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात काल गुरुवारी गट स्थापनेबाबत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला पालकमंत्री जयकुमार रावल, माजी आमदार राजू कदम भांडे, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपाळकर यांच्यासह नवनियोजित 50 नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत गट नेता आणि प्रमोद पदावर कोणाची निवड करावी यावर सविस्तर चर्चा झाली. प्रभाग 10 मधून सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेल्या किरण कुलेवार यांची गटनेतेपदी निवड झाली. तसेच त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी यापूर्वी पद त्यांनी भूषवलंय. तसेच प्रभाग क्रमांक 6 मधून विजयी झालेले भगवान शंकर गौरी यांची निवड करण्यात आली आहे. ते देखील अनुभवी असून उपमहापौर पद त्यांनी सांभाळलंय. तसेच यावेळेस भाजपच्या नगरसेवकांनी नाशिक इथं जाऊन उपविभागीय आयुक्त कार्यालयात भाजपाची गट नोंदणीच्या प्रक्रिया पूर्ण केल्या. महापौर पदाच्या नावाच्या चर्चेला आता मोठा वेग आलाय. यामध्ये महापौर पदासाठी कुणाला संधी दिली जाते याबद्दल मोठे तर्कवितर्क काढले जात आहेत. महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून धुळे महापालिकेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण निघालंय. अनेक दिग्गज नगरसेवकांची नावं महापौर पदासाठी चर्चेत येत आहेत. महापौर पदाचं नाव निश्चित करण्यात भाजपचे वरिष्ठ नेते, विशेष महापालिका निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेली कोर कमिटी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.